ज्या पद्धतीने या देशामधलं गेल्या 10 वर्षात राजकारण माझं आणि तुमच्या इथलं जे अनेक वर्ष तुम्ही नेतृत्व पोचलं त्याच्यातला फरक एक आहे. कारण की ते सातत्यानं माझ्यावर टीका करतात. ते सांगतात की प्रदेशचं नेतृत्व कमजोर आहे म्हणून मी इकडे आलो, नाचता येत नाही म्हणून अंगणवाकडे, असं नको सांगा. आखरी लोकसभेमध्ये जेव्हा UPAच्या काळातलं श्वेतपत्रिका काढली आणि नरेंद्र मोदीने सांगितलं की वो आदर्श घोटाळावाला कोण आहे असं त्या लोकसभेत बोलल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच हे जे सन्माननीय आहेत ज्याला तुम्ही पोसून ठेवलेलं होतं, पोसून शब्द मी मुद्दाम वापरतो जाणीवपूर्वक, या इतक्या वेळ या भागातल्या राजकारणात राहून या भागातल्या लोकांनी सगळं काही तुम्ही त्याला मताच्या रूपाने दिलं. साधं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी देऊ शकले नाही, साधे या ठिकाणी उद्योग आणू शकले नाहीत, आमच्या पोरांना नोकऱ्या देऊ शकले नाहीत. फक्त तुमच्यामुळे ते मोठे झाले. तुम्हाला गरीब करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्यात आणि माझ्यात एकच फरक आहे, ते सत्तेसाठी गेलेत आणि नाना पटोले जनतेसाठी, या देशाच्या लोकशाहीसाठी आमदारकी खासदारकी एका मिनिटात सोडणार. 2.5 वर्ष माझी खासदारकी बाकी होती आणि म्हणून माझी तुलना त्यांनी जास्त करू नये. माझी तुलना करायला गेलं तर उलट ते थोडंसं वाचलेलं आहे तर तेही उलट अजून घुसून जाईल. म्हणून मी या ठिकाणी त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी इथं आलो नाही, तुम्हा सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी मी इथं आलेलो. आमचे नेते राहुल गांधीजी कन्याकुमारी ते काश्मीर, Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. देशामध्ये लूट करून अदानी अंबानीला मोठं करण्याचं त्या लोकांनी सुरुवात केली आणि देशामध्ये गरिबी निर्माण करून तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करायचा निर्णय केला. या जिल्हा परिषद शाळा आता बंद करण्याचा मागचा उद्देश काय की तुमच्या पोरांना शिक्षणही नको आणि तुमच्याजवळ पैसे नको, मग तुम्ही सगळे गुलाम. आणि मग हे जे आहेत नरेंद्र मोदी, 1 नेशन 1 इलेक्शन, याच्यानंतर 400च्या पार आहे ना, ते 400 BC आहे. एक म्हणतात ना 400च्या पार, 400च्या पार नाही 400 BC आहे ते. या 400 BC मध्ये तुम्हाला ना शाळा शिकायला व्यवस्था, तुमच्याजवळ पैसे नाही आणि तुम्हाला करायचं गुलाम. आणि 1 नेशन 1 इलेक्शनच्या नंतर याच्यानंतर निवडणुकाच नाही आणि निवडणुका नाही तर विषय संपला. तुमचं आमचं काय काम आहे? काय इंग्रजासारखे कोडे. मगाशी आमचे बिहार सांगत होते इतिहास जुनावाला, त्यापेक्षा बिहार आता वाईट परिस्थिती आहे. त्यापेक्षा हे तुम्ही मगाशी कदम साहेब सांगितलं, हा आता राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस हा विषय नाही. आता हा विषय आता फक्त आहे या देशाच्या लोकशाहीला वाचवण्याचा, या देशाच्या संविधानाला वाचवण्याचा, या देशातल्या शेतकऱ्याला वाचवण्याचा, या देशातल्या तरुणांना महिलांना न्याय देण्याचा. आणि म्हणून यासाठी सगळ्यांनी आता मूठ बांधण्याची गरज आहे. वसंतराव चव्हाणाचं निवडणूक नाही आहे, हे निवडणूक तुमची आमची सगळ्यांची आहे. आणि म्हणून राहुल गांधी असतील, आमचे उद्धव ठाकरे साहेब असतील, आमचे शरद पवार साहेब असतील, आमचे इंडिया आघाडीचे सगळे आपचे नेते असतील, या सगळ्यांनी एक मूठ बांधली. भोकरवाल्यांना माहित आहे जास्त, त्याच्यामुळे कसं हाकललं जातं, कसा अपमान होतोय हे आपण पाहतोय. एक सगळ्यात महत्वाचा विषय होता की मधल्या काळामध्ये मराठा OBC वाद झाला. आज मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी या गॅरंटीमध्ये केंद्रामध्ये सरकार आल्यानंतर आम्ही जनगणना करू, जातीय जनगणना करू, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा या ठिकाणी मांडलेली आहे. मी तुम्हाला विश्वास देतो OBCच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्याच्यातलाही याच्यातून मार्ग निघणार आहे. जातीनिहाय गणना आणि आर्थिक सर्वेक्षण याच्यामधून होणार आहे.
आमच्या गरिबांचे प्रश्न याच्यातून सुटणार आहे. ज्या ज्या जाती मागासलेल्या आहेत, मग धनगर असतील, ज्या कोणत्या आरक्षणासाठी अनेक जाती प्रतिष्ठित आहेत, त्या सगळ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका या जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून. मी विधानसभेचा अध्यक्ष असताना त्यावेळेस ठराव मांडला होता. राज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण झालं. एक मताने तो ठराव पारित झाला. देशातल्या अनेक, बिहार पासून दक्षिणातल्या अनेक राज्यांनी त्या पद्धतीचे ठराव पारित केले. पण नरेंद्र मोदींनी सांगितलं की मी जातीनिहाय जनगणना करणार नाही. त्यांना माहित आहे की जातीनिहाय जनगणना झाली तर तुमचा वाटा, जर राहुल गांधीजी सांगतात त्याप्रमाणे, जिसकी संख्या तेवढीच त्याची हिस्सेदारी, अशा पद्धतीची भूमिका याच्यामध्ये मांडलेली आहे. हा जो ओबीसी मराठा वाद आहे, हा सुद्धा याच्यातून निकाल. मराठा समाजाला, आंदोलन करण्याला आमच्यावर अन्याय होतो असं आम्हाला म्हणण्याचं कुठलंही कारण नाही. या जातीनिहाय जनगणनेतून हा सगळा प्रश्न सुटेल. मुस्लिमाच्या आरक्षणाचे प्रश्न याच्यातून सुटतील. सत्तारबाई, ये अपने मुस्लिम भाई को भी मैं बताना चाहता हूँ कि ये जातीनिहाय जनगणना एक ऐतिहासिक निर्णय राहुल गांधी जी और खड़गे जी ने लिया है. तो इससे हमारे मुस्लिमों के आरक्षण का प्रश्न छूटेगा, इससे हमारे मराठा का आरक्षण का प्रश्न छूटेगा, ओबीसी के आरक्षण के प्रश्न छूटेंगे. जितनी भी जातियां आरक्षण के लिए प्रतीक्षा में है, इनके सबके प्रश्न इस जातीनिहाय जनगणना में छूटेंगे. ऐसा इस तरह का ऐतिहासिक निर्णय मल्लिकार्जुन खड़गे और राहुल जी ने इंडिया आघाड़ी के माध्यम से लिया है. और पूरे देश में ये जो गारंटी जो दी गई है, इसकी एक लोगों में एक विश्वास है. राहुल जी की गारंटी यानी वारंटी के साथ है. इनके जैसे नरेंद्र मोदी जैसे नहीं है. इनका एक नेता ने मुझे पूछा कि बोले ये इतने पैसे कहां से लाओगे, तो मैंने बोला हम लोग 2 लाख करोड़ रुपया साल के देना है, ये ज्यादा नहीं. हम जीएसटी भी कम करने वाले हैं. व्यापारियों को भी उसमें जीएसटी का, क्योंकि राहुल गांधी हमेशा कहते हैं कि ये गब्बर सिंह टैक्स है, इसमें भी हम बदलाव करने वाले हैं. व्यापारियों को भी न्याय देंगे और इसमें 2 लाख करोड़ रुपया हमको साल का खर्चा आएगा. इन लोगों ने तो 16.5 लाख करोड़ रुपया 100 लोगों को दिया है. देश के जनता का पैसा देश के जनता को देना है, क्योंकि आपकी भागीदारी इसमें, सत्ता में एक सांसद चुन के जाएगा, लेकिन भागीदारी तो आपकी होना चाहिए. और इसलिए इस गारंटी पत्र में आपकी भागीदारी को सम्मिलित किया गया है. ये कार्ड जो है, ये जैसा अपना घर में कोरा चेक होता है, ये कोरा चेक है. हा कोरा चेक आहे एक प्रकारचा. चेक तुम्ही वटवला तर तुम्हाला बँकेतून पैसे मिळतील. चेक आपल्या घरीच पडला राहिला तर त्याची किंमत नाही. हा कागद नाही आहे, हा एक प्रकारचा एक चेक आहे. त्यावेळेस असंख्य लोकांना भेटले, महिलांना भेटलेत, गरिबांना भेटलेत, शेतकऱ्यांना भेटलेत, तरुण पोरांना भेटलेत, सगळ्या स्तरातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना राहुल गांधी भेटले. त्याचं दुःख समजून घेतलं आणि दुःख समजून घेतल्यानंतर या देशाच्या लोकांना नेमकं काय पाहिजे. आम्ही रस्ते बांधलेत, आम्ही एखादं समाज मंदिर बांधलं, त्या भौतिक सुविधा आहेत. त्याच्यापेक्षा लोकांच्या जीवन मरणासाठी काय लागतं, त्यांना जीवन जगण्यासाठी काय लागते, या गोष्टी समजून राहुल गांधीजींनी या 5 गॅरंटी आपल्या सगळ्यांना लोकांना दिलेल्या आहेत. या 5 गॅरंटीमध्ये आज आपण पाहतोय, विशेष करून महिलांसाठी आज महाराष्ट्रामध्ये 15,000 मुली आणि महिला गायब झाल्या. मी विधानसभेत सातत्याने विचारतो की सरकारने आम्हाला सांगा, हा फडणवीस जो गृहमंत्री आहे, हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे. त्याला खोटं दिवसभर खोटं बोलतो तो. त्या पोलीसवाले बिचारे काय करतात, कसं सहन करतात मला माहिती नाही. राज्याचा गृहमंत्री आहे, खोटारडा माणूस. त्याला विचारलं मी विधानसभेत प्रश्न की राज्यातल्या या 15,000 मुली आणि महिला गायब झाल्या, त्यांचा शोध काय, कुठे आहे, देशात आहेत, मेल्या आहेत, पुढे दुसऱ्या देशात गेल्यात, सांगायला तयार नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य गृहमंत्र्याची जबाबदारी आहे. या राज्याच्या सुरक्षिततेच्या बाबतचं, महिलांची सुरक्षा असेल, सर्वसामान्यांच्या सुरक्षा असतील, या सुरक्षेच्या जबाबदाऱ्या त्यांच्या आहेत, पण त्याच्याबद्दल कधीच ते बोलणार नाही. आणि ज्यांचा उल्लेख मगापासून तुम्ही वारंवार करताय, मी त्यांचा उल्लेख करणार नाही. जे गेलेत ते कावळे, जे आहेत ते सगळे मावळे.
आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मला नको, नरेंद्र मोदीला मतदान करा. आता नरेंद्र मोदीला मतदान कशासाठी केलं पाहिजे? या 10 वर्षात नरेंद्र मोदीनं महागाई वाढवली. महागाई वाढवली की नाही वाढवली? महागाई कमी केली का? इथला माणूस तुमचा आमदार तिकडे राज्यसभेत गेला मागच्या दारानं, त्याच्यामुळे तुमच्या इथं महागाई कमी तर नाही झाली ना? महागाई कमी झाली का वाढवली नरेंद्र मोदीनं? वाढवली. शेतकऱ्यांचे प्रश्न उलटे वाढलेत की कमी झालेत? उलटे वाढले. बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, गरिबीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. आणि नरेंद्र मोदीने गेल्या 10 वर्षामध्ये या देशाला विकून सगळं काही बर्बाद केलं, देशाला कर्जबाजारी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून जीएसटी सारखा कायदा आणला आणि त्या आणल्यामुळे आता फक्त परवा नरेंद्र मोदींचा एक इंटरव्ह्यू चालू होता, ते म्हणत होते की ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. आता पूर्ण देश विकून झाला, फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान राहिलेलं आहे. ते संपलं की पिक्चर संपला, असंच ना? मग आता याला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि लोकशाही संपवण्यासाठी नरेंद्र मोदीला निवडून द्यायचंय का? त्याच्यासाठी निवडून द्यायचं आहे? म्हणजे आता याचा पिक्चर संपवायचा आता नरेंद्र मोदीचा, हे ठरवण्यासाठी तुम्ही भर उन्हामध्ये इथं बसलेला आहात. त्याबद्दल मी तुम्हाला सॅल्यूट करतो. खरं तर ज्या पद्धतीने या देशामधलं गेल्या 10 वर्षात राजकारण, माझं आणि तुमच्या इथलं जे अनेक वर्ष तुम्ही नेतृत्व पोचलं, त्याच्यातला फरक एक आहे. कारण की ते सातत्यानं माझ्यावर टीका करतात. ते सांगतात की प्रदेशचं नेतृत्व कमजोर आहे म्हणून मी इकडे आलो, नाचता येत नाही म्हणून अंगणवाकडे, असं नको सांगा. आखरी लोकसभेमध्ये जेव्हा युपीएच्या काळातलं श्वेतपत्रिका काढली आणि नरेंद्र मोदीने सांगितलं की वो आदर्श घोटाळावाला कोण आहे, असं त्या लोकसभेत बोलल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच हे जे सन्माननीय आहेत, ज्याला तुम्ही पोसून ठेवलेलं होतं, पोसून शब्द मी मुद्दाम वापरतो जाणीवपूर्वक, या इतक्या वेळ या भागातल्या राजकारणात राहून या भागातल्या लोकांनी सगळं काही तुम्ही त्याला मताच्या रूपाने दिलं. साधं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी देऊ शकले नाही, साधं या ठिकाणी उद्योग आणू शकले नाहीत, आमच्या पोरांना नोकऱ्या देऊ शकले नाहीत. फक्त तुमच्यामुळे ते मोठे झालेत. तुम्हाला गरीब करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्यात आणि माझ्यात एकच फरक आहे, ते सत्तेसाठी गेलेत आणि नाना पटोले जनतेसाठी, या देशाच्या लोकशाहीसाठी आमदारकी खासदारकी एका मिनिटात सोडून 2.5 वर्ष माझी खासदारकी बाकी होती आणि म्हणून माझी तुलना त्यांनी जास्त करू नये. माझी तुलना करायला गेलं तर उलट ते थोडंसं वाचलेलं आहे तर तेही उलट अजून घुसून जाईल. म्हणून मी या ठिकाणी त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी इथं आलो नाही, तुम्हा सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी मी इथं आले.